बघा, एका विक्रेत्याने 20 नारळ 500 रुपयाला खरेदी केले व 4 नारळ 150 रुपयाप्रमाणे विकल्यास त्याला किती टक्के नफा होईल असा प्रश्न. लेकरांनो, प्रश्न कोणताही असो, प्रश्नातील केवळ 4 शब्द गुगलवर टाईप करा, प्रश्न सर्च करा, सापडतो. इथं एकूण नारळाची संख्या, एकूण नारळ किती आहेत बाबा? 20 आहेत. आता एकूण खरेदी इथं दर्शवली या 20 नारळांची किती हो? तर 500 रुपये ही आहे एकूण खरेदी. एकूण विक्री किती हा प्रश्न इथं आम्ही मनाशी विचारला पाहिजे. एकूण विक्री किती आणि काढायची कशी बाबा? 4 नारळ 150 प्रमाणे या पद्धतीनं तो विक्री करत आहे. इथं नारळांची संख्या लिहिण्यासाठी इथं नारळ शब्द मांडा, इथं त्याची होणारी रक्कम मांडा. 4 नारळ 150 रुपयाला, याचा अर्थ तो 20 नारळ किती रुपयाला विकेल हा प्रश्न मनाशी करत असताना त्रैराशिक पद्धतीचा अर्थात तिरप्या गुणाकारानं ही सोडवण 20चा गुणाकार 150 सोबत छेदस्थानी 4. आता 4 पंचे 20 याचा अर्थ 5 गुणिला 150 म्हणजे 15 पंचे 75, 750 रुपये ही 20 नारळांची काय होईल? विक्री होईल. किती हो? 750. आता एक गोष्ट क्लिअर आहे, आम्हाला जर खरेदी माहिती आहे, आम्हाला जर विक्री माहित आहे, तर मग आम्हाला शेकडा नफा काढायला काय अवजड बोजड किंवा कष्टाचं काम नाही, अजिबात नाही. नफा कसा असतो हो सर? तर नफा विक्री वजा खरेदी. विक्री वजा खरेदी किती? हे विक्री 750 सर, आणि खरेदी किती हो सर? 500. मग याची जर वजाबाकी केलेली लेकरांनो तर 250 रुपये हा आम्हाला नफा सापडतो. कोणता? प्रत्यक्ष नफा. या काही गोष्टी लक्षात ठेवा. हा प्रत्यक्ष नफा सापडतो 250 रुपये. आम्हाला शेकडा नफा हा प्रश्न विचारला सर, त्यासाठी प्रत्यक्ष नफा सोबत गुणिला 100 आणि भागीला काय असते लेकरांनो? तर खरेदी किंमत. शेकडा नफा काढण्याचं हे सूत्र पाठ करा. प्रत्यक्ष नफा गुणिला 100 भागीला खरेदी किंमत. हा भाग जातो 2 न आणि हा भाग जातो 50 न. म्हणजे 50% हे तुमच्या लेकरांनो विचारल्या प्रश्नाचं उत्तर. अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल, खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तर अवश्य चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी ही दाबा, जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल. पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये, हा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ग्रुप माझा नसून त्या गोरगरीब लेकरांचा आहे, ज्यांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माझ्या मनातली कळकळ, त्यांच्यासाठी हा ग्रुप आहे लेकरांनो. ग्रुपमध्ये आतापर्यंत सहभागी झालेला विद्यार्थी लागला म्हणजे यशस्वी झाला हा आजवरचा अनुभव आहे. गणित हा विषय सरावाशिवाय सोपा होत नाही. दररोज नवनवीन संभाव्य असे दर्जेदार प्रश्न अभ्यासायला भेटतात. त्यांच्या काळजीपोटी हा ग्रुप, तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथे तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड भरघोस अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल. ओके. शेकडा नफा शेकडा तोटा ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.